पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय की जय. देवाधिदेवा जगत्रे जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामा ऐशे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. किती नंबरचा अभंग आहे? 544 झाले. 44 आहे. सोने दावीवरी तांबे तया पोटी खरियाचे साठी विकोप आहे. पारखी तो जाणे तयाचे जीवेचे निवडती हिचे वेगळा. तिरा निरा कैसे होई एक पण स्वादी तोची भिन्न भिन्न काढी. का म्हणे याती हिता हिता आपणची खोटा अपमान मोठा पावेल. वरच्या बाजूने सोने लावलेला व पोटामध्ये तांबे असलेला असा जिन्न जर एखादा ग्रस्त खऱ्या सोन्याच्या किमतीने विकायला गेला तर दृष्टांत असं ना, हा. सोन्याचं पालिशी हम्म. आणि आतमध्ये तांब आहे. तांब दिसायला तसंच आहे ना. हा. सोनाराच्या लक्षात येतं खऱ्या सोनाराच्या. परीक्षावान सराफ असतील आतील तांबे जाणतात आणि दोन्ही वेगळ्याने निवडून काढतात. वरच सोनं बाजूला करतात आणि तांबा करतात. सोनारच करू शकतो. पाण्याची आणि दुधाची ऐक एकशी होईल. वरच्या बाजूने जे जरी मिसळलेले दिसले तरी स्वाद जाणारा पुरुष त्याच वेगळे वेगळे समजतो. लक्षात येतं. दिवसात पाणी आहे का नाही लक्षात येतं ना. तुकाराम महाराज म्हणतात जो आपण स्वतः खोटा आहे त्याचा मोठा अपमान होईल. तुकाराम महाराजांना खोटं चालत नाही. खोटं कधीतरी उघडकीस येतच. कितीही खोटं लपवायचा प्रयत्न करा, खोटं हे उघडकीस येतच. फोडोनी सांगडी बांधली माझ्याशी पहिलं थडी कैसी पाविसच. आपला घात आपणच तरी आणि सांगता नाही के तरी. भुके बेहने विष घेऊ पाय आता आपल्याची घाता करू पाय. तुका म्हणे एक चालतील पुढे तयाशी वाकडे जातात. भोपळ्याची सांगड फोडून ती बाजेला बांधली तर ती बाज पाण्यात टाकली तर ती पलीकडच्या तीराला सहजपणे कशी पोहोचेल. त्याप्रमाणे हे जीव आपला घात करून आपला घात आपण करणार आहे. त्यांना दुसऱ्यांनी कितीही सदुपदेश केला तरी ते ऐकत नाही. संत वेळोवेळी जीवाला उपदेश करतात. बुडते हे त्यांना न देखवे डोळा. जीव ऐकत नाही.
घात होतोय ना. हा. घात आहे जीवाचा, नुकसान आहे जीवाचं फार मोठं. आयुष्यभर दुःखात होरपळून निघतो आणि पुन्हा जन्म मरणाचं दुःख आणि पुन्हा आहे ते. मग हम्म. संत सदुपदेश करतात. कोणी एकाच भूक लागली म्हणून तो विष खाऊ लागला तर तो त्या योगाने कसा जगेल. अर्थात आपला घात आपण. आता हे सुद्धा काय विषयच आहे ना. हा. व्यसन आहे ते एक संसाराचे अंगी अवघीचं व्यसन आहे. हम्म. ते शुद्ध करण्याचं काम आहे संतांचं. तुझी हे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय, आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो. हा. तुकाराम महाराज म्हणतात जे पुढे चालणारे आहेत त्यांच्या विरुद्ध वाकडे जाणारे फसतात. वाकड्या वाटेना तिच्या वाटेनं गेलं म्हणजे ते फसणारच आहे ना. हा. रस्ता माहिती आहे संतांना. हम्म. वाट सांगी त्याच्या पुण्या होती उपकार अगणित. वाट चुकल्यावर काय होतंय आपल्याला चांगलं माहिती आहे. हम्म. प्रसंग आल्यावर कळत. आपण जर एखाद्या घाईच्या कामाला चालू लग्नाला ना अशा वेळेस जर वाट चुकावं. हा. कार्यक्रमाला निघावं कुठेतरी वाट चुकावा मग पाहायचे हाल. हा. व्यवहारात जर एवढे हाल होत्या त्या जीवनाच्या प्रवासामध्ये जर आपला मार्ग चुकला तर किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. परत तेवढाच वेळ मागे यायला लागतो हा. रस्ता चुकल्यावर. उपकारासाठी केले हे उपाय येणे विन काय चाडामा, बहुता हे जन न देखवे डोळा, बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. तुका म्हणे माझी देखतील डोळे, भोग वेळे येईल कळ. हे उपाय परमार्थाचा उपाय जो आम्ही सांगितला ते केवळ दुसऱ्यावर उपकार होण्याकरता, नाहीतर ह्या वाचून आम्हाला काय गरज होती. करुणेची उपाधी घेऊन आलेला आहे साधू. हा. उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, एक उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. कशा करता परमार्थाचा उपाय. हम्म. बाबा हो सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, आयुष्य व्हायला घालू नका. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नास आयुष्यात. जन संसारामध्ये बुडत आहेत हे आमच्याने पाहावे ना, म्हणून त्यांचा कळवळा आमच्या हृदयात येऊ लागला. पावत नाही ना, हम्म. पावत नाही. अधोगती सहन होत नाही साधूला. एवढा त्रास होत तरी साधू विंचाला पाण्यातून काढीतच होता ना. हा. तो ठोके द्यायचा, त्याचा स्वभाव आहे तो. तो कसा सोडीन नाही का. हा. बाबा तुम्ही त्याला वर काढी द्या, तो परत पाण्यात जातोय, तुम्ही त्याला परत काढी द्या, तुम्हाला तो ठोक्या देतोय नाही का. हा. थोडा द्या साधू म्हणे आता तो त्याचा स्वभाव सोडीन मी तरी कसं काय सोडू म्हणे. तसंच आहे नाही का. हा. तुकाराम महाराज म्हणतात अशा ह्या पद्धतीने पातकी संसारी जीवाला कृतकर्माचे फळ भोगण्याच्या वेळेस आम्ही सांगितलेल्या गोष्टी कळून देतील त्यावेळेस आमचे डोळे त्याला कळण, पण वेळ निघून गेलेली असती. मग हा. मग वेळ नाही, मग काय उपयोग आहे. हम्म. शरीर थकलेलं असतं, आयुष्य हातात नसतं, काही करता येत नाही. मग तो म्हणतो देव केला असतं तो बरा पडला असता. ज्यांच्या करता एवढं केलं ते बी आपल्याला काही पाहिजे ना आता. हा.
कोण पाहायला मोकळे थकल्यावर? हम्म. हं? नाही ना. नाही ना. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी, राहती निराळी रांडा पोडी सका. अवघडच आहे मोठं. थकेल म्हाताऱ्यांची मुलाखत घ्यायला पाहिजे, थकेल म्हाताऱ्यांची, मग ते सांगते सगळं. हा. नाही का? हा. तर मरण येत नाही, ते काही एक सुख आहे का? हा. नवस करून मरण येत नाही ना. हा. गंज एका परत मेला तर ते तरी हल कमी होती, पण मरण काय हातात नाही ना कोणाच्या. हा. चौकून आडवय. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावाया पाय. तरी जाय चुकू नको. जव काळा शेजुरी ठेला, म्हणून कळण ज्यावेळेस फळ भोगण्याची वेळ येईल, शरीर थकन त्यावेळेस कळण. आठवी देवा तो करा उपाय, ये र त्याची वाव खटपटा. होईबा जागा, होईबा जागा, वावगा काशी नशील. जाणीवेच्या भारी भावाची डोही बुळशी तो काही निघेशी ना. तुका म्हणे देवा पावशील भावी, जाणता ते ठावी काही नवी. ज्या योगाने देवाचा आठा होईल तो उपाय जावा, बाकीच्या सर्व खाटाटोपी टाकून द्याव्या. अरे बापा जागा हो, जागा हो, म्हणजे वर सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर. व्यर्थ कशाला श्रमी होतोस? 3दा सांगितलंय. हा. होई बा जागा, होई बा जागा, वावगा काशी नशील. हे ठिकाणी संत आपल्याला जागा करतात. हम्म. जीव स्वरूपाच्या ठिकाणी जागा नाही ना होत. हा. इकडे तेव्हा जागा होतो हो. हम्म. अरे बापा जागा हो, जागा हो, म्हणजे वर सांगितलेल्या गोष्टीचा विचार कर. रडतो काही प्रसंग आले नाही का. हा. तू ज्ञानाच्या ओझ्याने एकदा संसाराच्या डोहात बुडालास, तर वर निघणे कधीही होणार नाही. करम महाराज म्हणतात, देवापाशी तू भावाने प्राप्त होशील, ज्ञानाने तुला तिथे काही कळणार नाही. जाणीव, नेणीव, हम्म. जाणीव सुद्धा जाणं जाता जाणीव गाडी आलं फाट आड फाटा म्हणलंय. ज्ञानाचा अहंकार नको असं सांगायचंय महाराजांना. हम्म. ज्ञान सुद्धा मातीत घालतंय अहंकार जर झाला तर नाही का. हा. ते ज्ञान अनुभवाला आलं तर मुक्त करतंय. हम्म. म्हणून महाराज म्हणजे जाणून नेणता करी माझ्या. हा. महाराज म्हणजे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको मला ते आज. माझ्या मुखा वाटा नये हे वचन, व्हावी संतान द्रव्य कोणा. काल गती व्हायला गेली नाही का मग. गर्दी काय भाई, मग गर्दी तर अशा ठिकाणी गर्दी होत असते. मग असं काही सांगितलं तर लोक येतील. हा. मोक्षण देवन हे काय लागत. हम्म. माझ्या तोंडावाटे कोणाला द्रव्य मिळावे अगर संतती व्हावी असे शब्द कधी निघू नये. जगद्गुरु तुकोबार म्हणतो. काय आशीर्वाद द्यायला गेले ते नाही कोणाला.
सुखाचा विभाग पतन दुःखाशी. आता जी दुकानं चालली सगळे सकम भक्तीचे चालले ना. हा. मला म्हणले त्याशी मी ना म्हणे संत. मला काय करायचं ते कर, पण मी असायला काही संत म्हणणार नाही म्हणले. हा. सुखाचा विभाग पतन दुःखाशी दोहीमुळे त्याची छत. नाही कवी निंदा स्तुती माझ्या कानी सादर या म्हणे होऊन या. तुका म्हणे देव असाध्य यामुळे अशा मोजाळी गुंतली या. काय होतं, कारण वर सांगितलेला उपाय उभय गोष्टीमुळे फुकट श्रम आहे तू. बरं एक अडचण दूर झाली म्हणून तो लगेच संपला असं नाही, लगेच दुसरी तयारी आहे ना. हा. दुसरी संपली का तिसरी तयारी. तिथे काय गो आता. हं. माझ्या मनाने तत्पर होऊन कानाने कोणाची निंदा स्तुती ऐकू नये. कोणाची स्तुती नाही, कोणाची निंदा नको, नाही का. हा. एकाची स्तुती केली आणि दुसऱ्याची नाही केली त्याला मग दुःख होतंय ना. आणि निंदा तर करूच नाही, निंदाचा तर विषयच नाही. तर महाराज म्हणतो अशा मोह यांच्या जाळ्यामध्ये गुंतल्यामुळे देव प्राप्त होत नाही ना. हा. देव अंतरतो ना. हे बाकीचं गबाळ घेऊन करते काय. हं? तर ते तर प्रारब्धानुसार या गोष्टी भेटणारच आहे सगळ्या. हा. काय देव जर नाही प्राप्त झाला, मी किती भेटलं तर काय करायचं, जाळायचं का मग. हा. आशा वाढत, ही मोह वाढतोय आणि त्या जाळ्यामध्ये गुंतल्यामुळे देव प्राप्त होत नाही. कीर्ती होती, लौकिक लय होतो. चित्त ग्वाही तेथे लौकिकाचे काही सोयी तेथे आपण पे मनाची विचार तोची साचे भाव. व्यापक हा देव अंतर्बाही शुद्ध भावानं लगे सुचावा परिवार. उमटे साचार आणि केताय भोगी त्याशी काज अंतरीचे गोड बहिरल्या चाड नाही रंगी. का म्हणे भाव शुद्ध हे कारण भाट नारायण होईल त्याचा. ज्या ठिकाणी चित्त साक्षी आहे तिथे लौकिकाचा काय संबंध आहे. सोयी ते आपल्या जवळच आहे. आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी. आपलं चित्त आपल्याला साक्षी पाहिजे नाही का, आपण काय किती चिंतन करतो देवाचं. आत बाहेर देव सर्व ठिकाणी व्यापक आहे असा विचार मनाला असणे हाच खरा भाव आहे. आपल्या ठिकाणचा शुद्ध भाव सांगण्याचे कारण नाही, कारण तो दुसऱ्याला खरोखर भासतो. मग आपल्या बोलण्यावरून, आपल्या चालण्यावरून, आपल्या वागण्यावरून, आपल्या आचरणावरून कळतं ना आपण कशी. सांगायची काय गरज आहे. आपल्या आचरणावरून कळतं ना. भोगणाऱ्या मनुष्याला अंतर गोष्टीची कारण आहे, बाहेरच्या रंगाची जरुरी नाही. ही बिगडीपणा गरज नाही त्याची. का म्हणे नको वर पंग देवा, नाही का. बेगडी काय टिकत का ते बेगड नाही ना. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली म्हणलं ना. आबराची सावली जाईल रया. तर महाराज म्हणतात शुद्ध भावानेच कार्य होणारे आहे. म्हणून तो शुद्ध भाव ज्याच्यामध्ये आहे त्याचा नारायणात सर्व वर्णन करणारा भाट होईल. जर भाव शुद्ध असला तर मग जगाचा मालक वाऱ्या हाती चाले सज्जनाचे माप. कीर्ती मुख त्याची कीर्ती देव करतो. मग कोणाच्या मुखातून त्याला काय, देवाला जर एखाद्याचं महत्व वाढत ठरलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ठरवलं तुकाराम महाराजांचं महत्व वाढायचं, जर करायला दिलं पाठवून, म्हणले आता आमच्याकडे काही नाही सध्या, तुम्ही जा देऊ. काय झालं ना, किती काही विजाहिरात नाही का. जे त्याचा
लय बॅनर स्वतःची लय जाहिरात करून काही कोणी मोठं होत नसतं नाही का. देवानं ठरवलं पाहिजे. नवती माझे बोल अवघे करीतो विठ्ठल, काही न धरावी खंती ही तर होईल धराची ती. मी जे बोल बोलत आहे ते माझे नसून सर्व विठ्ठल बोलत आहे. हा जगद्गुरु तुकोबारायांचा भाव आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसाद वाचून तुमची या विठ्ठले. म्हणजे स्वकर्तृत्वाचा पूर्ण त्यांनी हे केलेला आहे. देह भाव नष्ट झाला का ही गोष्ट घडती. देह बुद्धी देहाचा अहंकार, मग मी करतो भाव तयार होतो ना. अहम मम अहम मम अहम मम अहम ममतेच्या वडी सवडी, माते न बावतीच बापुडी म्हणलंय आपल्याला. बापुडी म्हणले बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुखडी डोळत ठेली. याविषयी तुम्ही याबद्दल काही काळजी करू नका. आपल्या हृदयात ते माझे बोल धरा, त्यात तुमची हित होईल. म्हणजे विश्वास ठेवा, तुमचं जर हित होईल. संतांच्या वाणीवर जर विश्वास ठेवला, गाथेवर जर विश्वास ठेवला, तर आपलं कल्याण होईल. संतांची पायी हा माझा विश्वास. सर्व भावितात झालं त्यांचा, कारण हित करणारे फक्त तेच. कोणी काही न धरावी खंती हित होईल धराची तीत, खोटी ते आणता वाटला टाकिली सांगता. मग कोणी सांगितलेली सरळ वाट अहंकाराने टाकील तर तो अहंकार खोटा आहे. अहंकार धरून ये असं महाराजांचं मत आहे. अहंकाराचा वारा न लागला त्याचे तोची जाणे, मी बापुडे मापाडे तुका म्हणे माप. आता माप काय करताय. पावली म्हणले हो ज्ञानदेव म्हणे मी साडी. आता साड बहुतेक पाहिला असं काही नसं नाही पाहिला. ते ऑटोमॅटिक निघाले तेव्हा साडीचं काम काय राहिलं नाही. जवळजवळ पेरायला साड्यान पेरीत होती पहिलं. पण पेरणारा वेगळा होता ना. हातात मुठीत धरायची दाणे आणि त्याच्यावर टाकायचे. साडं पेरीत का कोण पेरीत मग. म्हणजे माऊली म्हणले मी साड झालो, सद्गुरूंनी केले कोडे, माझा हात ठेविले नाही बीजच वाहिले म्हणले. मग सद्गुरूंनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, ज्ञानेश्वरी बाहेर पडली, मला साडा केला म्हणले. काही ठिकाणी म्हणले ना मी तो हमाल भारवाई. साळुंकी मंजूळ बोलती पण शिकवणारा आतून बोलणार वेगळा आहे ना. हे सांगायचे त्यांना. हे जे आपल्या ठिकाणी अहम भावे मी करतो हा जो भाव आहे हा संतांच्या ठिकाणी नसतो. पण सगळे संत पाहना एका जनार्दनी सोडतच नाही ती जनार्दनाला. निवृत्ती दासू जे संतांचा अहंकार नष्ट झालेला असतो. सगळाच अहंकार, कोणताच अहंकारच नसतो. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देव व्हायला काय लागत तरी. देव व्हायला तेवढंच लागत आहे फक्त आपला अहंकार नष्ट झाला पाहिजे. आणि अहंकार नष्ट कधी होतो. अहंकार होतो नष्ट उठा उठी अभिमान.
जायाशे स्थळ कोणते पंढरीशी गडे खळा पाझर रोपडे. नेत्री अस्त्रांची आधारा कोठे रोमांचे शरीर. मग तो अहंकार नष्ट होतो, कमी कमी होतो. हा काय लगेच एका दिवसात जातो असं नाही. हळूहळू हळूहळू क्षीण होतो. हा हळूहळू अहंकार नष्ट होतो. अहंकार गेला आणि मग काय एक होऊन जातो ना तो. अहंकारामुळे तर बाजूला आहे ना. हा म्हणून काही नाही आपलं बेस्ट पैकी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा नाही का. हा काय जगद्गुरूंनी सोपं सांगितलंय बा. हीच चकार आलाय त्याच्यामध्ये. हा तुम्हाला देवाची प्राप्ती करून घेण्याचा किती सोपा मार्ग सांगितला नाही का. हा हीच विष्णूची महापूजा. वाटेला आलेलं कर्म करावं, भगवंताचं स्मरण करावं, सत्यानं वागावं आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्या. कुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.